नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण जे शॉर्ट्स आहेत त्याला भरभरून असा दाद देत आहात, प्रतिसाद देत आहात। आपण सर्वजण चॅनलला सबस्क्राइब करत आहात, त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपले खूप खूप धन्यवाद। तर जास्त विलंब न लावता आज जो आपण विषय घेतलेला होता, ज्याचा आपण शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला होता की एकदा जर का वडिलांनी हक्क सोडून दिले तर त्यानंतर त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांना एखाद्या हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये वारसा हक्काने हक्क मिळेल का, आजोबाच्या मिळकतीमध्ये। आणि जर आजोबांनी कोणत्याही प्रकारचा तब्दिलीचा दस्त केलेला नसेल आणि ते इंटेस्टेट मयत झालेले असतील, म्हणजे कोणताही तब्दिलीचा दस्त न करता विल्हेवाट न लावता जर मयत झाले असतील तर हक्कसोडपत्र करून दिलेल्या जो मुलगा होता त्यांच्या मुलांना नंतर वारसा हक्काने हक्क मिळतील का। आणि या अनुषंगाने आपण आज एक केस जी आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती, ती केस आपण डिस्कस करणार आहोत। तर जे वकील मित्र आहेत आमचे, तर त्या वकील मित्रांसाठी केसचं नाव सांगतोय की इलूमलाई उर्फ व्यंकटेश, इलूमलाई उर्फ व्यंकटेशन व इतर विरुद्ध यम कमला व इतर 25 जानेवारी 2023। मी नाव परत एकदा रिपीट करतोय, इलूमलाई उर्फ व्यंकटेशन व इतर विरुद्ध यम कमला व इतर 25 जानेवारी 2023। तर आपल्या सर्वांना माहीत आहे की एखादा हिंदू पुरुष जर मिळकतीची कोणतीही विल्हेवाट न लावता जर मयत झाला तर वारसा कायद्याप्रमाणे त्यांची मुलं मुली आणि जर एखादा मुलगा त्या व्यक्तीच्या अगोदर मयत झाला असेल तर त्यांच्या मुलांची मुलं हे त्या मिळकतीला वारस होतात। तर अशीच एक केस होती ज्याच्यामध्ये शेंगालनी नावाची एक व्यक्ती होती जी 1988 साली मयत झाली। आणि त्या शेंगालनी म्हणून जी व्यक्ती होती, जे ह्या मुलांचे आजोबा होते, त्यांची एक स्वकष्टार्जित मिळकत होती। आणि स्वकष्टार्जित मिळकत असल्यामुळं त्यांनी पहिली पत्नी जी त्यांची होती त्यांनी 2 लग्न केलेली होती। आणि पहिली पत्नी होती रुक्मिणी नावाची आणि तिला एक मुलगा होता चंद्रन नावाचा। आणि त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला आणि दुसरी जी पत्नी होती कुप्पामाल नावाची, त्या दुसऱ्या पत्नीला 5 मुली आणि 1 मुलगा होता। आणि ज्या 5 मुली आणि 1 मुलगा होता त्यांच्यापैकी उमा आणि विनयगा या 2 मुलींनी वाटपासाठी दावा दाखल केलेला होता। परंतु त्याच्यापूर्वी काय झालेलं होतं की हे जे शेंगालनी नावाचे गृहस्थ होते त्यांचा जो मुलगा होता चंद्रन, तर त्या चंद्रनने त्या स्वतःच्या वडिलांकडून काही सोनं नाणं घेतलं, पैसे घेतले आणि त्यांची जी मिळकत आहे त्या मिळकतीमधील हक्कसोडपत्राचा जो आहे तो दस्त करून दिला की मी हे पैसे, मला रक्कम मिळालेली आहे, मला सोनं मिळालेलं आहे आणि त्यामुळं मी तुमच्या या मिळकतीमधील सर्व हक्क सोडून दिलेले आहेत। आणि त्यांनी हक्कसोडपत्र करून दिलं आणि त्यानंतर ते ह्या शेंगालनीच्या म्हणजे अगोदरच म्हणजे 78 साली मयत झाले। आता ज्यावेळी शेंगालनी जे आजोबा होते आणि जो चंद्रन होता त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा, हे दोघंही मयत झाले। आणि त्यानंतर जे चंद्रनचा मुलगा होता, एक चंद्रनला मुलगा होता आणि जे दुसऱ्या पत्नीच्या 5 मुली आणि 1 मुलगा, तर त्यांच्यामध्ये वाटपाचा दावा झाल्यानंतर विषय थोडासा आपल्याला किचकट वाटेल, परंतु आपण या केसचे फॅक्ट्स जर समजून नाही घेतले तर आपल्याला विषय समजणार नाही, म्हणून थोडंसं विस्तृतपणे सांगत आहे। तर या 5 मुलीपैकी 2 मुलींनी वाटपाचा दावा दाखल केला, ज्यामध्ये पहिल्या पत्नीचा मुलगा आणि त्या दुसऱ्या पत्नीचे इतर जे मुलं मुली होते ते सुद्धा त्यामध्ये सामील झाले, त्यांना वारस म्हणून सामील करण्यात आलं आणि प्रतिवादी म्हणून। आणि ज्या मुली होत्या त्या मुलींचं म्हणणं असं होतं की पहिल्या पत्नीचा जो मुलगा होता चंद्रन, तर त्यांनी पैसे आणि सोनं घेऊन त्यांचं हक्कसोडपत्र करून दिलेलं आहे। त्यामुळे जे शेंगालनी आहेत आजोबा, ते जरी कोणतीही मिळकतीची विल्हेवाट न लावता मयत झालेले असले तरीसुद्धा वारसा हक्काने या चंद्रनच्या मुलाला, चंद्रनच्या पुढच्या पिढीला म्हणजे नातवाला त्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे हक्क जे आहेत ते मिळणार नाहीत। तर खालील कोर्टाने निर्णय दिला की चंद्रन जरी मयत असला तरी हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मिळकतीची विल्हेवाट लावलेली नसल्यामुळे त्या नातवाला जो आहे पहिल्या पत्नीच्या मुलाच्या मुलाला
कायद्याने त्याच्यामध्ये हक्क प्राप्त होतो, जरी त्याच्या वडिलांनी हक्क सोडपत्र करून दिले तरी. त्यामुळं इथं पेच असा निर्माण झाला की हक्क सोडपत्र तर करून दिलं आहे, परंतु त्यांनी त्यांच्या मिळकतीची हयातीत विल्हेवाट लावलेली नसल्यामुळे ज्यावेळी ते मयत झाले तेव्हा वारसा कायदा चालू झाला. मग हक्क सोडपत्र गृहीत धरायचं का हा वारसा कायदा जो आहे तो गृहीत धरायचा. आणि माननीय उच्च न्यायालयाने जे आहे ते या केसमध्ये हक्क सोडला म्हणून मूळ जे वादी होते दुसऱ्या पत्नीच्या मुली त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि पहिल्या पत्नीचे जे मुलाचा मुलगा होता त्याला कोणत्याही प्रकारचा हक्क त्यामध्ये प्राप्त होत नाही असा म्हणून न्यायनिर्णय दिलेला होता. त्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध पहिल्या पत्नीचा जो मुलगा होता त्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं होतं आणि त्यांनी अशी मागणी केलेली होती की त्या केसमध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी असेल, रिलीज डीड असेल, हिंदू सक्सेशन ॲक्ट असेल, अशा वेगवेगळ्या कायद्यांच्या वेगवेगळ्या कलमांचं विश्लेषण करण्यात आलं. आणि या विश्लेषणामध्ये पहिल्या पत्नीचे जे नातू होते म्हणजे मुलाची मुलं होती त्यांनी असा युक्तिवाद केलेला होता की ते हिंदू वारसा कायद्याच्या कलम 8 प्रमाणे क्लास 1 हेअर आहेत, जे पहिल्या वर्गातले वारस आहेत. तर ते पहिल्या वर्गातले वारस आहेत, त्यामुळे मिळकतीची विल्हेवाटीबद्दलचा दस्त केलेला नसल्यामुळे त्यांना या मिळकतीमध्ये हक्क प्राप्त होतात. आणि हक्क सोडपत्र जे आहे ते कायदेशीर ट्रान्सफर होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ॲज पर द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट मीन्स अकॉर्डिंग टू देम रिलीज डीड इज नॉट अ ट्रान्सफर डीड अँड हेन्स इट शुड बी हेल्ड दॅट देअर ग्रँडफादर ॲज ही डाईड इंटेस्टेड. त्यामुळे सक्सेशन ॲक्ट जो आहे तो याच्यामध्ये लागू होईल. परंतु जे विरोध पार्टी होती त्या विरोध पार्टीचं म्हणणं असं होतं की आधी हक्क सोडपत्र केलेलं आहे त्यामुळे यांना वारसा हक्क प्राप्त होऊ शकत नाहीत. आणि जो निष्कर्ष आहे सर्वोच्च न्यायालयाने शेवटी या केसमध्ये काढला तो म्हणजे द इफेक्ट ऑफ इस्टॉपल कॅनॉट वॉर्ड ऑफ एनी पर्सन क्लेमिंग थ्रू द पर्सन whose conduct has created the estoppel. म्हणजे तुम्ही एकदा एखादी गोष्ट कबूल केली, इस्टॉपलचा अर्थ काय, तुम्ही एकदा एखादी गोष्ट कबूल केली, तुम्ही हक्क सोडून दिले, तुम्ही त्याच्या बदल्यात सोनं घेतलं, तुम्ही त्याच्या बदल्यात पैसे घेतले आणि जे नातू आहेत ते वडिलांच्या वारस म्हणून हक्क मागत आहेत, तर जी ऑलरेडी त्यांनी घेतलेला असल्यामुळं त्यांना या वारसा कायदा जो आहे त्याच्या ज्या आहेत त्या तरतुदी कायद्याने लागू होणार नाहीत असं म्हणून त्या पहिल्या पत्नीच्या जे नातू होते मुलाची मुलगा त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने या मिळकतीमध्ये जो आहे तो हक्क नाकारला. आणि केवळ आजोबांनी मिळकतीची विल्हेवाट केली नाही म्हणून वारसा कायदा लागू होतो असं म्हणणं चुकीचं आहे. असा न्यायनिर्णय जो आहे तो या केसमध्ये दिलेला आहे. आणि हा न्यायनिर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की या ठिकाणी 2 प्रकारचे कायदेशीर मुद्दे जे आहेत ते निर्माण झालेले होते. पहिला एक मुद्दा होता की हक्क सोडपत्र या मुलाच्या वडिलांनी करून दिलेलं होतं, त्यामुळे ते हक्क सोडपत्र या मुलांवर बाइंडिंग आहे का. आणि दुसरा मुद्दा होता की ते आजोबा मिळकतीची विल्हेवाट न करता मयत झाल्यामुळे वारसा कायदा जो आहे तो लागू झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे की वन्स रिलीज डीड इज एक्झिक्युटेड देअर हेअर्स मे नॉट क्लेम एनी काइंड ऑफ शेअर इन दॅट प्रॉपर्टी. अशा स्वरूपाचा हा न्याय निर्णय आहे. मला अपेक्षा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.